लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल, शूज, सॅन्डल साठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम SR फुटवेअर्स। योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले आपुलकीचे नाते जपलेले आपले शोरूम SR फुटवेअर्स। कॅम्पस, रेड चिप, वुडलँड, पॅरागॉन, स्पार्क्स, नायकी, पुमा, विकीसी प्राइड, वेलक्रो, इंडस, लान्सर, लखानी आदी ओरिजिनल ब्रँड्सचा विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध। आजच भेट द्या SR फुटवेअर्स, ICC बँकच्या शेजारी, नवी पेठ, पंढरपूर। प्रोप्रायटर शहाजी बापू राऊत। संपर्क 83 29 45 45 84। सोलापूरमध्ये ताई चौक परिसरातील किंगनाळकर भीडभट्टी जवळील काटेरी झुडपात नेऊन चौघांनी प्रथमेश बबन गायके वय वर्ष 19 राहणार ताई चौक, रवींद्रनगर, सोलापूर या तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून MIDC पोलिसांमध्ये या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील सर्व आरोपी हे मृत प्रथमेशचे बालमित्र असून त्यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे। मृत प्रथमेश गायके याचे वडील रिक्षा चालवतात। प्रथमेश पेंटिंग गवंडी काम करत होता। सध्या त्याचे कुटुंब रवींद्रनगरातील ज्ञानेश्वर गुजर यांच्या घरात भाड्याने राहायला होते। अजय सुनील जाधव उर्फ घाटोळे वय वर्ष 25 राहणार ताई चौक, नई जिंदगी। पियुष उर्फ पिन्या पप्पू गायकवाड वय वर्ष 21 राहणार देसाई नगर, नई जिंदगी। साहिल रहमान शेख वय वर्ष 23 राहणार नई जिंदगी व रवींद्रनगरातच राहणारा एक अल्पवयीन मुलगा अशा चौघांनी मिळून प्रथमेशचा खून केल्याचं समजतंय। घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोबन, शहर गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी बेशुद्ध अवस्थेतील प्रथमेशला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले, परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। काही दिवसांपूर्वीच आरोपींमध्ये जो अल्पवयीन मुलगा आहे त्याच्यासोबत प्रथमेश गायके याचं भांडण झालं होतं। या जुन्या वादाचा राग मनात धरून चौघांनी मिळून गुरुवारी दुपारी 3च्या सुमारास प्रथमेशचा खून केला। त्यांनी प्रथमेशच्या डोक्यामध्ये दगड, काचेच्या बाटल्या मारल्या होत्या। यात प्रथमेशच्या डोक्यात गंभीर जखम झाली होती। तो रक्ताच्या थारोळात पडल्याचं पाहून चौघेही पसार झाले होते। त्या अल्पवयीन मुलानेच कट रचून प्रथमेशचा खून केल्याचा पोलिसांना संशय असून पोलीस त्या अनुषंगाने पुढील तपास करत आहेत।